बदलापूर शहरामध्ये रेल्वे स्थानकावर अनेक समस्या आहे। या संदर्भात निर्भय पक्षाने गेल्या कित्येक वेळेला या ठिकाणी निवेदन दिलेले आहे, जसे की बदलापूर पूर्व पश्चिम परिसरामध्ये एक सुलभ शौचालय जे आहे ते करण्यात यावं, त्यानंतर रेल्वेच्या फेऱ्या ह्या वाढवण्यात याव्या, त्यानंतर 15 डब्याचा लोकलचा डब्बा जो आहे तो करण्यात यावा। मात्र याकडे कुठेतरी दुर्लक्ष होत होतं। पुन्हा एकदा जर आपण आज बघत असाल तर निर्भय पक्षाचे मंगेश इंगळे सर जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि स्टेशन प्रभागी जे मुख्य आहेत धनश्री मॅम ते आज आपल्यासोबत असणार आहे। नेमकी काय चर्चा होते ते जाणून घेऊया। सर, काय असणार आहे? आजच्या चर्चेमध्ये आमचे काही विषय होते महत्वाचे, जे रेल्वे प्रवासी आपले रोजचं त्यांचं दैनंदिन जे जीवन आहे ते एकदम म्हणजे तळपातळ्या रसतळाला गेल्यासारखं आहे। त्यासाठी आम्ही आलोय रेल्वे मॅडमला, जे आमचे मुद्दे आहेत 17-18 मुद्दे त्यांच्याशी आम्ही डिस्कस करणार आहोत की बाबा या मुद्द्याचा अजूनपर्यंत आम्ही त्यांना 15 ऑगस्टला जे लेटर दिलेलं त्याचा अजूनपर्यंत जनसंपर्क अधिकारी जे मध्य रेल्वेचे त्यांनी अजूनपर्यंत उत्तर दिले नाही। त्याला 2.5 महिने झालेले आहे आणि हे 2.5 महिने होऊन सुद्धा हे उत्तर मिळत नसतील तर बदलापूरकर वासियांवर हा अन्याय का? सर, पण असं किती दिवस निवेदन देणार? आता आम्ही स्वतः तुम्हालाच बघतोय की तुम्ही खूप वेळेला आलेला आहात, मग अखेर ही निवेदनाची प्रक्रिया किती दिवस चालणार असं? आता मला तरी असं वाटतं की जे आपले खासदार आहेत त्यांनी याच्यात लक्ष घालावं आणि हा प्रश्न मार्गी लावावा। अक्षरशः लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात हो। तुम्ही बघसाल आता 15 डबे आता कधी होणार हा प्रश्न, शौचालय नाही, हे प्लॅटफॉर्म कधी कंप्लीट होणार याचं उत्तर नाहीये। त्याच्यानंतर मी मागे पण सांगितलं की बाबा ते तिथलं जे अपंगासाठी ते प्लॅटफॉर्म आणि याची उंची तुम्ही त्याच्यात ऑब्झर्वेशन करून ते पण मार्गी लावा। 2.5 महिने झाले त्याचंही ऑब्झर्वेशन नाहीये। तर मग अशा पद्धतीने काम होत असेल समजा आणि याची उत्तर मिळत नसेल तर मग आम्ही जावं कोणाकडे? आणि आता जनसंपर्क अधिकारी यांचंच मी लाईव्ह घेणार आहे। आता शेवटचा ही धनश्री मॅडमकडून मी याची उत्तर घेणार आहे सविस्तर 10 मिनिटांमध्ये। अगर याची पॉझिटिव्ह उत्तर येत असतील तर ठीक आहे, नाहीतर जनसंपर्क अधिकारी यांची मी थेट यांना लाईव्ह घेणार आहे तिथे। आता मी कोणत्या पत्रकाराला पण सुद्धा घेऊन नाही, मी स्वतः तिथे लाईव्ह घेणार आहे। आता चर्चा जी आहे त्यांची आता सुरुवात होते, आपण बघूया नक्कीच। मॅडम, मला फक्त एवढंच सांगा याच्यामध्ये की आपला जो 15 डब्याचा जो आहे हे कधीपर्यंत होईल? बरोबर प्रश्न येतो की आपल्याला इतर सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर म्हणजे उल्हासनगर आहे, विठ्ठलवाडी आहे आणि इतर जे स्लो स्टेशन्स आहेत किंवा इतर जे स्टेशन आहेत तिथे 15 डब्याची सुविधा अजून येणे त्याचं वर्क अंडर प्रोग्रेस आहे आणि ते लवकरात लवकर कम्प्लीट करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न चालू आहेत। त्या संदर्भात सरांची मीटिंग झालेली आहे आणि त्यांनी सांगितलं लवकरात लवकर जे कम्प्लीट होतं जसं पूर्ण होईल इमिडिएट आपल्याकडे प्लॅटफॉर्म रेडी राहते ना। याच्यामध्ये कसं आहे माहिती का, माझा फक्त एक सिंपल क्वेश्चन असा आहे की मॅडम काय माहिती 15 डबा वाढू शकतो आपण, हेच आपल्याकडे प्रोव्हिजन आहे, बरोबर आहे की नाही? दुसरा एक आपल्याकडे आता हे जे प्लॅटफॉर्मचा एक्सटेन्शनचा जो पार्ट आहे तो कल्याणपर्यंत काही प्रॉब्लेम नाहीये, बरोबर की नाही? त्याच्यानंतर जे नाही आपल्याकडे उल्हासनगर आहे, नाही ते तर झालं ना, मागे एक्सटेन्शन केलं ना त्याचं। नाही पण मग याच्यासाठी या 15 डबे पण याचं प्रोजेक्टिव्ह टाइम किती लागेल मॅडम, काय माहिती? कारण की ट्रेन तर वाढणार नाही हे माहिती आहे तुम्हाला। नाही तुमच्या अंडर नाहीच आहे मग हे उत्तर कोण देणार मॅडम आपल्याला? मी मग कोणाकडे जाऊ? तुम्हाला डीआरएम ऑफिसमध्ये किंवा सीपीआरओ सरांकडे संपर्क करून त्यांच्याच, कारण डिव्हिजनचे मुख्य ते आहेत डीआरएमचे डिव्हिजनल जनरल मॅनेजर, त्यांना आपल्याला भेट घ्यायला लागेल, त्याच्याशिवाय हा मार्गे नाही लागणार। हेच तुम्हाला उत्तर देऊ शकतात, कारण डिव्हिजन समज पर्टिक्युलर डिव्हिजनच्या हिशोबाने आहे, मग त्यांच्याकडे जावं लागेल आपल्याला, ते आपल्याला उत्तर देईल की बाबा हे 2 महिन्यात होईल, 1 वर्ष लागेल असं। आतापर्यंत जेवढे निवेदन या ठिकाणी आले असतील स्टेशन मास्टरला असू द्या, म्हणजे सत्ताधारी पक्ष सुद्धा, तर त्यांना पण ही गोष्ट माहित नसेल का की इथे येऊन काहीच होत नाही असं? नाही, ऍक्च्युअली काय त्यांच्या हातात अशा काही गोष्टी नसतात। आता त्यांनी जसं उत्तर दिलं की डिव्हिजनल मॅनेजर पर्टिक्युलर, म्हणजे तुम्ही कल्याणपर्यंत गेलं ते एक डिव्हिजन झालं, तिथून डोंबिवलीपर्यंत ठाण्यापर्यंत ते एक डिव्हिजन पर्टिक्युलर सेंट्रल हेड आहे, तर त्या लोकांना पण कुठेतरी अर्धवट इन्फॉर्मेशन असते। आता मॅडम जे आहे त्यांना परिपूर्ण कल्पना आहे, कारण त्या स्टेशनच्या इन्चार्ज आहे, त्यांच्याकडे असे 8 ते 9 स्टेशनचे प्रभारी ते काम करतात। बदलापूर स्टेशनसाठी सांगतोय, स्टेशनच्या सुलभ शौचालय बद्दल असेल जे काय। त्याच्यानंतर जे दुसरा प्रश्न, ठीक आहे मॅडम, हा एक आपण डीआरएम ला जाऊन आपण याची भेटगाठ घेऊ, याची काय उत्तर मिळतं बघू, मी जातो तिथे, काय हरकत नाही। आणि दुसरं एक होतं की प्लॅटफॉर्मचं जे तिकडे ते फॅसिनेटिंग मध्ये निघणार नाही ना मॅडम, बॅरिगेट ते निघणार नाही, ते 1 टाइम आहे, कारण की डायमीटर आपल्याकडे कमी आहे, बरोबर की नाही? आता दुसरं एक की ते सरकते जिने आहे मॅडम, ते वारंवार बंद पडतात, याचं कारण काय? त्याचं आता कारण शोधायचं, त्यांना मेंटेनन्सला मी पण बोलवलं होतं, त्यांचे 0 रिप्लाय
तो गौडा काम नाही करत का मॅडम, तो सिव्हिल वाला? सचिन गौडा आहे, नंतर जे मेंटेनर आहेत. हा कॉन्ट्रॅक्ट आहे का आपलं त्यांचं? कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांचं? आता एमआरबीसी म्हणते की आम्ही रेडी करून दिलाय, आम्ही हँडओव्हर केलंय. अच्छा त्याचं जे मेंटेनर्स आहेत त्यांना पण मी आज बोलवलं होतं. अच्छा. तेही याला उपस्थित आहे. त्यांचं तो एक महिना पण नाही चालला सर. तो उद्घाटन झाल्याच्या नंतर 15 दिवसांमध्ये पासूनच तो बंद दिसतो. म्हणजे आता त्याचं उत्तर देतो. मॅडम काय यांचं असं म्हणजे पब्लिकचं असं आहे? मी नव्हते इथे, मी पण नाही ते ट्रेनिंगला होत्या. नंतर ट्रेनिंग करून आजच आलेली. मॅडम पण बरोबर आहे, पण मॅडम तो 15 दिवसही नाही चालला तो जिना. स्वतः मीडियाने देखील त्या ठिकाणी येऊन हे केलेलं. मॅडम त्याचा सिनियर सरांना म्हणजे वरपर्यंत कल्पना दिलेली होती, पण एमआरबी त्यांनी हँडल केलं. एमआरबीसी तो बंद जिना तर लावला नसेल ना तिथे आधीच? एमआरबीसीचं म्हणणं आहे की त्याची लाईफ जी आहे ती 30 इयर्स ऑफ स्पॅन लाईफ आहे आणि त्याची लाईफ अजून रिमेनिंग आहे. म्हणजे एक ज्याला आपण एक्सपायरी डेट, मला एक म्हणणं आहे मॅडम, तर ती अजून रिमेनिंग आहे. तो वर्किंग मॅडम, आहे. हा जो त्याचा पैसा त्याच्यात लागला तर तो आपण फेकून देऊ मॅडम, शकत नाही असं एमआरबीसी कडून म्हणणं आहे. माझ्याकडे त्यांचे आधीचे मेसेजेस आहेत. मला एक सांगा ना, बोला. याच्यात हा जो जिना आहे हा नवीन आहे की जुना आहे? मला एक सांगा. म्हणजे आपल्या म्हणण्याप्रमाणे तो जुनाच आहे. नवीन गोष्ट लगेच कशी खराब होणार? ऐका ना, त्या संदर्भात जे काही आहे प्रोजेक्शन ते सगळं वरून येतं. त्याच्यामुळे त्याचं आमच्याकडे तुम्हाला त्याचं उत्तर एमआरबीसी देऊ शकतं. एमआरबीसीचे मी संबंधित अधिकाऱ्यांना सगळ्यांनाही मेसेज केलेले होते. सगळ्यांना सांगितलं की तुमचा एक स्टाफ इथे डेप्यूट करा फॉर टुडेज मीटिंग. कोणाकडूनही कोणीही आलेला नाही. प्रत्येक जण टोलवाटोलीची उत्तरं देतात ते एमआरबीसी वाले. आम्ही याला सांगा त्याला सांगा. हे बघा त्यांचे आधीच्या याच्यात पण केलेलं होतं तेव्हा पण त्यांचा मॅडम तुमचं म्हणणं आहे की तुम्ही फॉलोअप घेताय, पण समोरचं हे बघा ना, तुम्हाला मी सगळे बघा आता हे दिसतंय. हे एमआरबीसी सॉरी प्लीज ठीक आहे. आवाज नाही ना तुमचा मला दिसतंय. हे एमआरबीसी सगळ्यांना मी काल हे बघा सगळ्यांना काल मेसेज करून. मॅडम मला एक सांगा, हे उत्तर का देत नाही लोक? यांचा हेड कोण आहे? यांचा हेड कोण आहे मॅडम? यांचा हेड कोण आहे एमआरबीसीचा? आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जिना तयार करून केलेला आहे आणि तो रेल्वेला हँड ओव्हर केला. आता हा बंद पडल्या जिना परत काढायचा, परत नवीन टाकायचा. आता किती मोठी मशागत आहे याच्यासाठी? म्हणजे ते बोलतात रेल्वेला हँड ओव्हर. त्यांची मेंटेनन्स यांच्याकडे दिलं. त्या मेंटेनन्सला पण मी कॉल केलेला, मेसेज केलेला. त्यांनी मेसेज अटेंड केला, नो रिप्लाय. म्हणजे अशा पद्धतीने समजा हे जुने जिने लावून आणि बदलापूरकरांना असा अन्याय सहन करायला लागत असेल तर मग तुम्ही कोणत्या रीतीने बघायचं, कोणाकडे बघायचं? आता ते पण फॉलोअप घेत आहे आणि त्यांच्यावर ते एमएससीचे जे हेड वगैरे त्यांनी रिप्लाय करायला पाहिजे तिथे. मग आता हे जिने परत आता जुना लावलाय, परत तो खराब झाला, परत काढायचा, परत नवीन आणायचा, टाकायचा. जे एई होते त्या प्रोजेक्शनचे इंचार्ज त्यांनाही काल संपर्क केला. त्यांचं मला उत्तर असं आलं की आमच्याकडनं रेडी आहे, आम्ही रेडी केला. 48 आफ्टर ओपनिंग 48 आवर्स पर्यंत आम्ही रिस्पॉन्सिबल होतो. 48 आवर्स नंतर त्याचे काही बिलं वगैरे फाटले असतील ना, जर मग ते बिलं कोणाच्या नावाने फाटलेत काही त्यांना नाही पकडू शकत का? आपण एखादं घर बांधतो, जर त्याचं भिंत पडली, काही झालं. हा अल्टिमेट मॅडम माझं याच्यात असं मत आहे, माझं म्हणजे मॅडमच्या उत्तराने मला असं कळतं की हा जो जिना होता हा जुना होता आणि याची जी लाईफ सायकल आहे ती 30 वर्षाची होती. बरोबर बरोबर मॅडम, 30 वर्षाची होती आणि हा लावलाय गेलाय आणि आता हा बंद पडलाय. आता याच्यात काय टेक्निकल फॉल्ट आलाय, काय जळालंय हे आम्हाला माहित नाही. सर पण तो जरी जुना जिना लावला तरी त्याला पैसे तर तेवढेच दिले असतील ना नवीन हा जिन्याचे? जिना कुठेतरी दुसरीकडे विकत घेतलेला, जनतेच्या पैशातून विकत घेतलेला जिना होता आणि तो इथेच लावलेला आहे आणि त्याची लाईफ सायकल 30 वर्षाची होती आणि आता तो किती वर्ष कुठे वापरला याचं गणित आपल्याकडे नाहीये. हे तुम्हाला मी सांगतोय, म्हणजे हेच आहे उत्तर. मला जेवढं कळतंय या टेक्निकल गोष्टीमध्ये तर हाच प्रॉब्लेम आहे. मॅडम याच्यासाठी याचे जे एमएसआरसी जे हेड आहे याची आपल्याला बोलायला लागेल मला असं वाटते, कारण हे लोक उत्तर देत नाही म्हणजे यांना जास्तच माज आलाय. दुसरा माझा पॉईंट होता मॅडम, हे होम प्लॅटफॉर्म आपलं कधी कम्प्लीट होईल? काही टार्गेट तुमचा? किंवा ते गौडा आले असेल तर त्यांना जरा बोलून घ्या. त्यांना मी पाहिजे तर नारळ देऊन टाकतो ज्या दिवशी हे प्लॅटफॉर्म कम्प्लीट होईल ना, श्रीफळ नारळ देऊन टाकतो त्यांना एकदाच. सर हे सुद्धा विचारा की रेल्वे संदर्भात जर समस्या असतील
तर डायरेक्ट जनतेने कुठे जायचं? कारण इथे येऊन पण निवेदन घेऊन पण काहीच होत सिंपल नाही. आहे. तुम्हाला कधी याची इन्फॉर्मेशन पर्टिक्युलर पाहिजे असेल तर तुम्हाला रेल्वेकडून तुम्ही किती निवेदन द्या, त्यांचं लेखी स्वरूपात उत्तर मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला आरटीआय दाखल करायला लागतो. आरटीआय दाखल केल्यानंतर त्यांचा जो 90 डेजचा कालावधी असतो त्याच्यानंतर तो रिप्लाय येतो. मी प्रत्येक नागरिकांना कोणत्याही समस्या असेल तर आरटीआय दाखल करा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला 90 डेज मध्ये आन्सर देणं हे त्यांना गरजेचं असतं. मग तेव्हाच रेल्वे तुम्हाला उत्तर देतं. तुम्ही किती उड्या मारा, हवेत गोळ्या मारा, काही उत्तर येणार नाही. क्षमा असावी, आपण मॅडम जे आहेत त्यांच्याकडे अलाउड नाहीये माईक न्यायला, त्यामुळे तुम्हाला त्यांचा आवाज येणार नाही. परंतु सर जे बोलतायत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे तुम्ही आवाज येत नाही असं कमेंट करू नका. तर तुम्हाला फक्त आमच्या दोघांचेच आवाज येतील. जे काही असेल मी एक्सप्लेन करते. आताच जे आहे निर्भय पक्षाचे मंगेश सरांनी मॅडमला असं निवेदन दिलं की नेमकं काय आहे, तो जो जिना आहे, सरकता जिना ज्याचं नाव आहे, तो सरकत का नाहीये, तो बंद का आहे. तर मॅडमकडून असं उत्तर आलेलं आहे की त्या जिन्याची लाईफ टाईम जी आहे ती 30 वर्षाची असते आणि ते वारंवार त्याचा विनंती करतायत पुढे की नेमकं काय आहे, तो जिना का बंद पडलाय. पण त्यांना काहीही उत्तर येत नाहीये पुढून. त्या देखील विचारणा करण्याचा प्रयत्न करताय पण उत्तर शून्य आहे. गवळा येते नाही, दुसरा कोणी आहे त्याचा बिहाफ. हॉर्म प्लॅटफॉर्म हे कधी कम्प्लीट होणार याचं उत्तर मला आता जो कोणी येतोय त्याच्याकडून आपण घेऊया. 4था पॉईंट तोपर्यंत घेऊया आपण मॅडम. याच्यात आपण लास्ट टाइम आपण शौचालयाचा आपण विषय काढला होता की महिलांसाठी, मोटरमॅनसाठी आपण तुमच्यासाठीच काम करतोय आणि जनतेसाठीच काम करतोय की बाबा तिथे लघवीसाठी आपण जातो शौचालयामध्ये. कोणत्याही महिला माता भगिनींना किंवा आपल्या पुरुषांना तिथे आपण शौचालय उभं करून दिला. याला 2.5 महिने झाले ऑलरेडी. आपण मागच्या लाईव्ह मध्ये सुद्धा हे सांगितलेलं. मॅडम याचं काय गणित कुठपर्यंत आलं याचं? जे आता जे प्लॅटफॉर्म नंबर 1 आपला जो आहे वन प्लॅटफॉर्म, त्याच्या बॉम्बे एंडला काम ऍटलिस्ट 2 ते 3 महिन्यामध्ये स्टार्टअप होईल. कारण काय ड्रॉइंग अप्रूव्ह झालेलं आहे. त्यांनी त्या दिवशी मला वाटतं 5-6 दिवसापूर्वी पण आले होते. तर त्यांनी सांगितलं की बाईक ठीक आहे, आवाज येतोय ना? ठीक आहे. त्यांच्या समोर पण सांगते. तर त्यांची एमआरबीसी कडून ड्रॉइंग अप्रूव्ह झालेला आहे, सगळं झालेलं आहे. त्यांचा प्रत्येक आता एफओबी आहे. तुम्ही काम बघू शकता इकडे बाहेर एफओबीचं काम चालू आहे. तो डिसमेंटल झाल्यानंतर एक विधीनं त्यानंतर नेक्स्ट वीक मध्ये तिकडे आपला जो स्कायबॉक उतरतोय याचा नगरपालिकेचा स्कायबॉक व्ही शेप मध्ये उतरतो, तो व्ही शेप मध्ये आपण तो डिसमेंटल करतो. का डिसमेंटल करतो की आपल्याला त्या कोपऱ्यामध्ये शौचालय आणि हे बुकिंग ऑफिस दोन्ही गोष्टी करायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला जायला ट्रान्सपोर्टेशन जायला रस्ता हवाय. त्याच्यामुळे तिकडे आपण त्या गोष्टीसाठी तो डिसमेंटल करून मग नंतर स्टार्टअप करूया. पण त्या गोष्टीसाठी त्यांनी मला एमआरबीसीने सांगितलंय की 3 महिन्यामध्ये आम्ही कंप्लीट करून देऊ. पण आपण चालू करतो की आपण म्हणतो की 1 महिन्यानंतर त्यांचं काम चालू होईल आणि त्याच्या पुढे 2-3 महिन्यानंतर ते कम्प्लीट होईल. पण एकदा जर कामाला सुरुवात झाली त्याच्यानंतर ते थांबणार नाही, ते कम्प्लीटच होईल. आणि अप्रूव्ह झालेलं आहे. माझं म्हणणं आहे की त्याचं ऑब्झर्वेशन झालं, ड्रॉइंग्स वगैरे झालं, प्लॅन रेडी आहे तुमच्याकडे. आता हे चालू व्हायला किती दिवसांत चालू होईल? हा डिसमेंटल रेल्वेचं काम आहे. एफओबी आहे, एफओबी ला ब्लॉक लागतो कारण ओव्हरहेड वायर वगैरे. जसा हा ब्लॉक होऊन यांचा कम्प्लीट होईल, कम्प्लीट झाल्यानंतर नेक्स्ट वीक मध्ये तो एफओबी आम्ही स्कायबॉक हे तोडायला घेतो. अच्छा, मग यांनी काही तुम्हाला प्रोजेक्शन आम्ही कधी तोडणार आहे, काय तोडणार आहे? यांचा ह्या सॅटर्डेला ब्लॉक होता, पण आज आपली वुमन्स टीमची फायनल आहे. त्याच्यामुळे तो ब्लॉक रात्री आपल्याला भेटलेला नाही. त्यांचा नेक्स्ट सॅटर्डेला तो एफओबी डिसमेंटलचा ब्लॉक. डिसमेंटल त्यांना जास्तीत जास्त 2 दिवस लागतात. अच्छा, 1 दिवस सॅटर्डे म्हटलं, नेक्स्ट सॅटर्डेला त्यांचं 15 दिवस आणखी पकडू आपण. हार्डली 15 दिवस. बरोबर. 15 दिवसानंतर जो आपला नगरपालिकेचा जो स्कायवॉक आहे, जो आपला पोलीस चौकी होती तिकडे, तिथे जो खाली उतरतोय त्याची एक स्टेअरकेस ते तोडणार. अच्छा, बरोबर. तिथे ते जसं तोडेल त्याच्यानंतर नेक्स्ट तुमचं टॉयलेटचं बांधकाम चालू होईल ना. तर माझ्या मते 2 ते 3 महिने जातील. बरोबर, 2 ते 3 परफेक्ट एकदम बनून जाणार. झालं जसं की 15 दिवसामध्ये हे संपलं होतं. एफओबी तो तुटायला घेतला की समजून घ्या 3 महिन्यामध्ये तुमचं टॉयलेट. तर मला एक सांगा, त्याच्यामध्ये त्याच्या सांगा मला लेडीजसाठी किती असणार त्याच्या बाथरूम? मी तुम्हाला त्याची माहिती म्हणजे मला ड्रॉइंग झालंय ना तुमचं? 3 लेडीजसाठी आणि पुरुषांसाठी आणि मुतारी हँडिकॅपसाठी 1, म्हणजे टोटली 3, 6 आणि 7. मुंबई साईडच्या दिशेने प्लॅटफॉर्म नंबर 1 साईडला, पश्चिमला करून की ईस्टला ऑलरेडी इथे आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. आपण 2-3 महिन्यात तुम्ही करून देणार. चांगलं कॉपरेट करताय तुम्ही. नाही, मला फक्त एवढंच पाहिजे. पुरुषांसाठी 3 आहे, लेडीजसाठी 3 आहे आणि मुतारीचा कट्टा असेल एक तुमचा. ते पण चालू आहे की आपण वाढवायचा प्रयत्न करतोय. त्यांना आपण जागेचं बघतोय की त्यांच्या ते जो स्क्वेअर मीटर आहे ती जर वाढली तर त्याच्यामध्ये 4 पण होती.
पण सध्या त्यांनी आपल्याला 3-3च सांगितलं. तुम्ही जेवढं जास्त देणार बदलापूरसाठी त्यासाठी पुण्य आहे तुमच्यासाठी. Yes, yes, no problem. कारण तुमचे मोटरमॅन पण आहे, इथला स्टाफ पण आहे, इथले रेल्वेचे पोलीस पण आहे, बरोबर की नाही साहेब? त्याच्यामुळे चालू आहे आमचं. तिथे जाण्यासाठी पण पैसे घेतले जातील का ते पण? नाही नाही, ते फ्री ऑफ कॉस्ट. फ्री 5 रुपये घेतात सर. कुठे पूर्वला जातात ना तिथे, या भाजी मंडीतल्या लेडीज जातात ना, कुठे कुठे हेच आपलं स्टेशन हेच इथलं बाजूचं, इथं ती कशाचे तिथे 5 रुपये घेतात. टॉयलेटचे घेत असतील. हे पण तुम्ही बघा, एकदा तुम्ही क्रॉस चेक करा. नाही पण हे मला एक सांगा, याच्यामध्ये पैसे घेणं हा म्हणजे का रेल्वे का पैसे घेतात? नाही, नाही, नाही. याच्यामध्ये मग कोण घेतं ते पैसे? हे कॉन्ट्रॅक्टर घेतात. नाही पण का घेतात? त्याला आपण साफसफाई करत नाही रेल्वे प्रशासन? जर अजून आपल्याकडे बदलापूरला कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आलेली नाही. जानेवारी फेब्रुवारी पर्यंत प्रोजेक्शन आहे येण्याचं. अच्छा, मग तेव्हा आपण फ्री देऊ शकू तिथे. आली की त्याच्यानंतर ती employee तिथे लागतील. staff तिथे, साफसफाई करेल. असेल त्याच्यासाठी आणि तेव्हा ते फ्री ऑफ कॉस्ट होणार. हा म्हणजे ते चांगलं आहे. म्हणजे बदलापूरकरांना खरं ना फ्री ऑफ कॉस्ट मध्ये चांगली सुविधा आपल्या बदलापूरचं जे स्टेशन प्रभारी ते देतील आपल्याला करून. पलीकडचं पण फ्री ऑफ कॉस्ट. हो. जे नवीन होणार कुठल्याही पैशाचं पैसे घेतले जाणार नाही आणि बदलापूरकरांना सुस्वच्छ आणि सुसज्ज असं शौचालय सगळ्या स्टाफसाठी बदलापूरकरवासियांचा आपले रेल्वेचे जेवढे पण स्टाफ असेल त्यासाठी ते ऑपलेट करून देणार. छान गोष्ट 2 ते 3 महिन्यात आपल्याला मिळणार आहे. फक्त हेच करा, बिनकामात नारळ फोडून काही फायदा नाहीये. कामं झाली पाहिजे, बाकी काही नाही. एकदा सुरू झालं की येस येस येस. नाही मी नारळ फोडत नाही, मला श्रेयच नको. मी श्रेय घ्यायला आपापल्याला माणूस नाही. जनतेसाठी सेवा मिळाली पाहिजे, बस एवढं आपला ते उद्देश आहे, बाकी काही नाही. ते नारळ कोणालाही द्या तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. दुसरं एक होतं, वरील जो डेक आहे मॅडम, तिथे शौचालयाची काय होणार आहे काय? कारण खास स्टेशनला आपण गेले ना, वरती डेकवर शौचालयाची व्यवस्था खास तुमच्या स्टाफसाठी केली आहे. खास स्टाफ साठी नाही. मग जेव्हा एकदा काही प्रोजेक्शन येतं ते हा. केवळ स्टाफ कुठल्या जनतेसाठी, पूर्ण जनतेसाठी. सगळ्या अच्छा, जनतेसाठी. मग तसं काही प्रोजेक्शन आहे का सर तुमच्याकडे? बघा, डेकवरचं आता सध्या प्रोजेक्शन नाहीये. एक प्रोजेक्शन आमचा फ्युचर मध्ये आहे, तो कर्जत एंडला. प्लॅटफॉर्म नंबर 1 जो आहे त्याचा कर्जत एंडला त्या कोपऱ्यात. अच्छा अच्छा काय अच्छा. मध्ये डेकवर ठेवायचा प्रॉब्लेम काय तुम्हाला? हा जेव्हा आपण मिड प्लॅटफॉर्मला शौचालयाची व्यवस्था करतो, हा. काही कारणास्तव सफाई नाही झाली, लिकेज वगैरे. त्याची दुर्गंधी आली, हा. तर तो एक भरपूर पब्लिक इश्यू होतो. त्यासाठी आपण काय करतो की दोन्ही साईडला कोपऱ्यामध्ये तर आपला तो प्रोजेक्ट पण सध्या तर हे काम तर आपलं अप्रूव्ड आहे, प्रोजेक्शन आहे ते आपलं अजून बाकी. नाही तर ते हा त्याचं डेकवरची व्यवस्था नाही, डेकवरचा जो आहे ना तो प्रश्न सर, तुम्ही पाहिजे तर खास स्टेशनचं ऑब्झर्वेशन करा. इथे मिडलला बनवलाय, मिडलला तो पण मोठा बनवलाय. खार रोड स्टेशनला आपण जावा, तिथे आरामशी मस्त सर्वे करा. तुम्हाला असं वाटेल की युरोपमध्ये आलोय का आपण. एकदम छान पद्धतीने बनवलंय. वर्ष थांबा, हा. बदलापूर तुम्हाला युरोपपेक्षा कमी दिसणार. अहो आम्ही थांबलेलोच आहे, आम्ही 10 वर्षापासून थांबलोय. काम सुरू झाले, आपली 3री-4थी लाईन पडणार आहे, त्याचीच कामं चालू आहेत ही सगळी. त्यामुळे problem नाही 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 थोडासा face त्याचं होईल. नाही हो, बेसिक सुविधा शौचालय. ते 100% हा. होणार. डेकवरचं तुम्ही म्हणता नाही मी तेच म्हणतोय ना, त्यासाठी मी खास स्टेशनचं खरंच निरीक्षण करा साहेब, एकदम छान आहे. आपण कधी आला ना मला फोन करा, मी नंबर देतो तुम्हाला. आणि मला विचारा की बाबा खरंच चांगल्या पद्धतीने काम केलंय. तसं जर काय प्रावधान असेल ना तर आपण 100% प्रावधान आहे. आता तुमचं रेल्वे डिपार्टमेंट खारला करू शकतं, बदलापूरला करू शकत नाही का? जसं MRDC जसं प्रोजेक्ट हा MRDCच्या अंडर आहे, आपण त्यांना सजेस्ट त्या दिवशी मॅडम मी तुम्हाला फोटो पण दाखवला, किती छान बनवलंय. अरे त्यांनी डायमंड सारखे बाहेर लावलंय खार रोड. आम्ही बाहेर बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल अरे कुठे आलोय आपण. म्हणजे बघितल्यानंतर असं वाटलं पाहिजे काहीतरी काम केलंय. 100% खरं ऑब्झर्वेशन करा सर. आपण MRDCच्या आम्ही डिस्कस करू. येस येस, डेकवर करा तुम्ही सर, चांगलं आहे. कारण कसं माहिती आहे, लोक एक तर या एंडला एक तर या एंडला, आपल्याला वरती आपली सगळी पब्लिक आता वरती जाणार आहे. मेन तो कॉन्सेप्ट आम्ही ठेवला की बिलला ठेवल्यानंतर दुर्गंधी यायला नको, काही नाही होत. बाकी काही नाही. सगळं. प्रॉब्लेम असला असेल तर चालतं. काय problem नसेल. दुसरा एक प्रश्न एक होता, 5वा प्रश्न असा होता मॅडम, की आपले जे 15-20 मिनिटाचं मी मागे पण तुम्हाला फोन करून सांगितलं होतं की गाड्या लेट होतात, याच्या मागे काय कारण असेल नेमकं, म्हणजे टेक्निकल काय कारण असेल? कारण 8:25 9 जे सध्या आहे ना 15-20 दिवस आपल्याकडे कर्जतला नॉन इंटरलॉक वर्किंग चालू होतं. अच्छा, वर्किंग चालू होतं. नॉन इंटरलॉक वर्किंग चालू होतं, तिकडे ते यार्डचं रिमॉड्युलेशनचं काम चालू होतं. अच्छा अच्छा. त्याच्यामध्ये सगळ्या गाड्यांनी नॉर्मल स्पीडनी चालते, नॉर्मल स्पीडनी सकाळीची गाडी असते ना 5 वाजायची, 5:25 सुद्धा, ती डेली लेट असते. आणि नागरिकांची पंचिंग असते, काही जणांचं सरकारी ड्युटी असते, तर त्यांची पंचिंग मिस होते त्या ठिकाणी. कानावर घातलेलं आहे त्याच्यावर ऑलरेडी रेग्युलरली जजमध्ये आहे त्यांचं, त्याच्यावरती प्युअर प्रोसेस चालू आहे. पण आता सध्याची नॉन इंटरलॉक वर्किंग चालू होतं कर्जतला ते, आणि आफ्टर वर्किंगचं जे हे आहे नाही पण माझं याच्यात काय धनश्री मॅडम, एवढ्या ह्या 15-20 महिन्यापर्यंतच्या गाड्या थोडेसे लेट झाल्या, त्याचं कारण ते होतं. नाही काय होतं माहितीये का, आमचा बॉस तर आम्हाला शिव्या घालतोय, तुम्ही येतात कशाला बदलापूरवाले डोकं उठवायला, काम करायला.
रोज लेट येता तुम्ही 11 वाजता. हा काय टाइम आहे का? मला तर स्वतः बोलले तुम बॉस आहे की मी बॉस हूं. आता काय बोलायचं सांगा तुम्ही. रोज लेट. आता मी त्याला काय बोलू? उद्या मला घरी सोडून बसायला लागेल. आधी येतात बरोबर, एक दीड तास आधी येऊन थांबतात. मला सरळ असे बोलले तू बॉस आहे की मी बॉस हूं. 11 वाजता जायचं म्हणजे आम्हालाही लाज वाटायला लागली. सगळे 10 वाजता येऊन बसतात, आम्ही 11 वाजता साहेबाबांनी येतो. असं लगत झाले. तुम्ही मॅडम त्याला सांगा, त्यांना ते DRM ला सांगा जरा मनावर घ्या, म्हणा बदलापूर लोकांचा अन्याय करू नका. आता हे कोणाच्या हातात आहे सर, गाड्या वेळेवर सोडणं? हे DRMच करणार, कोण करणार? इथे बोलून काय फायदा नाही. मी फक्त इंटिमेशन देणार. महत्वाचं एकंदरीत जर आपण या ठिकाणी विषय बघत असाल तर या ठिकाणी येऊन काहीच फायदा नाहीये तुमचा. फक्त या निवेदन द्या, काहीच होणार नाही. बस एवढंच आहे फायनल. लेटेस्ट मध्ये लेट आले तुमची निवेदन आली आणि बरंच काही झालं त्याच्यानंतर मी बघते अपडेट त्यांच्याकडे मी डेटा पोहोचवलेला आहे. सर्व माहिती जी आहे ते घेतली जाते. अनेक असे प्रश्न आहेत जसे की सकाळच्या सुमारास असू त्यानंतर संपूर्ण बदलापूरकर जे आहेत ड्युटीवर उशिरा पोहोचत आहेत, कामावर उशिरा पोहोचत आहेत. नाही कळलं मला तुमचा काम एरिया लोकलच्या वाढत नाहीये. काही प्रॉब्लेम नाही. हे वरचे अधिकारीच ऐकत नाही, यांना जरा जास्त म्हणतात ना ते इगो सिस्टम आलाय. ठीक आहे, का हरकत नाही. याच्यावर मॅडम 15-20 मिनिटांसाठी काहीतरी करा. यांना सांगा थोडं कंट्रोल करा. कारण काय माहिती आहे का, आमचा जॉब गेला ना कोण जॉब तर ठेवणार नाही. कारण बदलापूरवाल्यांना रिजेक्टच करतात. तुम्ही रात्री एक कॉल करून सांगा गाड्या माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, संध्याकाळचं तर त्यांचं राम भरोसेच असतं. म्हणजे तुम्ही कधी कर्जत पकडले ना तुम्ही 8 वाजता तर तुम्हाला 10 वाजता सोडते ती. पहिला 9:15 यायची कर्जतची गाडी, जी 8ला दादरला येते ना ती 9:15 यायची. ती आता गाडी येते तुमची 9 पावणे 10ला येते ती गाडी. म्हणजे अर्धा तास लेट झाला. का तर तुम्ही तो जो होता तुमचा कुठला फास्टॅग जो होता दिवा आणि डायरेक्ट निघायची, आता तुम्ही ते स्लो ट्रॅकून घातले, त्याच्यामुळे ते 15 मिनिटं आणखी वाढले. त्याच्यामुळे हा टाइम वाढलाय. आणि दुसरं याच्यामध्ये तेच आहे मॅडम, या 15-20 मिनिटांसाठी थोडं कंट्रोल करा. कारण की आमच्या बदलापूरवाल्यांना आता इंटरव्ह्यू द्यायला गेलो ना ते रिजेक्टच करतात. मग तर बदलापूरचा माणूस नको. रोज गाड्या लेट. एकच कारण तुमचं, रोज गाड्या लेट. सर अजून एक महत्वाचं, या गाड्या सोडून मेल गाडी पहिली सोडली जाते असं कसं आहे माहिती आहे का, आता त्यांचं शेड्यूल फिक्स असतं. त्या शेड्यूलमध्ये ती गाडी सोडणं गरजेचं असतं. त्यांना लोड पण असतो, मालगाडी पण असते, त्यांच्या ट्रेन्स पण असतात, ज्या गावाकडे जाणाऱ्या ट्रेन्स असतात, एक्सप्रेस वगैरे असतात, त्या पण टाइमवर सोडायचं. कारण तिथून त्या डिले झाल्या तर ते पुढे डिले होतात. आणि त्यात आपला लोकलचा जो पट्टा असतो तर टाइमवर त्यांना कुठेतरी मागे पुढे करायला लागते या गोष्टीचं. कधी कधी असं पण करतात की एसी लोकल आधी सोडतात आणि या सामान्य ज्या लोकल आहेत त्यानंतर जातात. अशा आपला प्रकार नाहीये. ते टाइमवर असं रेल्वेचं असं कुठे शेड्यूल नाहीये त्यांना. कारण काय उद्या तुम्हाला सिग्नलच नाही भेटला, गाडी जाऊन तिथे ठोकली तर उद्या त्यांच्यावर येणार ना. उद्या तुम्ही त्यांच्यावर बोलणार की बाबा सिग्नल होता तर तुम्ही गाडी कशाला पुढे नेली. आणि रेल्वेचं कसं आहे, तुम्हाला समजा तिथे थांबवायची असेल तर पुढे समजा 10 मिनिट म्हणजे सेकंडचा फरक असतो. 30 सेकंड अगोदर ब्रेक मारायला लागतो, तेव्हा ती गाडी पोहोचते. टेक्निकल गोष्टी आहे तिथे. आपण पण त्यांना असं धारेवर धरू शकत नाही की बाबा सरसकट आपणच खरे आणि ते चुकीचे. अशातला भाग नाही. किंवा सरकारी अधिकारी त्याच्या पद्धतीने काम करत असतो, पण कुठले तरी वरचे अधिकारी त्यांना रिप्लाय करत नसेल तर ते पण काय करणार. दुसरा एक महत्वाचा मुद्दा, हे 20-25 मिनिटांसाठी करा मॅडम काहीतरी. तो खूप महत्वाचा आहे. येस मी बघितली तुमची फाईल कम्प्लिटली बघितली. हे DRMच करणार काय याच्यासाठी की कंट्रोल ऑफिस करणार? ट्रॅफिक कंट्रोल ऑफिस ना. थोडं जरा बघा, कारण काय लय लेट होतं मॅडम. हा दुसरं एक होतं महत्वाचं मुद्दा मॅडम, रेल्वे प्लॅटफॉर्म आणि ते अंतर मी तुम्हाला सांगितलं दुसऱ्या नंबरच्या प्लॅटफॉर्मचं ऑब्झर्वेशन केलं त्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मिटिंग झाली की मागच्या वेळेस त्यांच्या कानावर ही गोष्ट मग घातलेली असा इश्यू आहे इथे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिले असतील की त्याची मला फक्त याच्यामध्ये त्यावेळेस सांगितलं की ती पाहणी करून त्याचं जे असेल ते. मला फक्त याच्यामध्ये एकच क्वेश्चन असा आहे की पाहणी करायला यांना 2.5 महिने जातात मॅडम. आता मुंबई CST हून बदलापूर यायला एक तास जातो. तुमची पण ही फाईल मी दिलेली होती. येस माहिती आहे मला, डिस्कशन झालं पब्लिक रिलेशन ऑफिसर बरोबर. तेव्हा त्यांना सांगितलं की मीटिंग लास्ट मंथ मध्ये झाली आहे. नाही पण यांनी पाहणी का नाही केली मग माझं लेटर गेल्यावर? 2.5 महिना या लोकांना म्हणजे CST हून इथे यायला 1.5 तास 2 तास लागतो. मग यांना एवढा टाइम नाही, एवढी बिझी म्हणजे एवढं काम आहे यांच्याकडे. ओव्हरऑल डिव्हिजन नाही चांगली गोष्ट आहे, पण जिथे तुम्हाला सांगू कळवा मुंबईची पब्लिकची हालत खराब आहे. संपूर्ण डिव्हिजन आपण एक स्टेशन पाहतो, ते संपूर्ण डिव्हिजन पाहतात. एकच प्रश्न आहे नागरिकांचा की यामध्ये खासदार काही करू शकत नाहीत का? खासदारांनी मागच्या वेळेस येऊन इथूनच एक फोन केला होता की बॅरिकेड्स कधी निघतील, तर सांगितलं होतं 1 महिन्यात निघतील असं. त्यानंतर काहीच झालं नाही. मग हे खासदारांच्या पण हातात नाहीये का?
मॅडम सांगा खासदारांच्या हातात आहे काही? खासदारांच्या हातात आहे की नाही तेवढं सांगा, म्हणजे नागरिक ते तिकडे जाईपर्यंत खासदार. नाही, मला तर वाटतं मंत्रीला आणायला लागेल. अश्विनी वैष्णवच आहे ना? हा, अश्विनी वैष्णव. ऐका, अश्विनी वैष्णव सरांच्या हातात आहे मला असं वाटतं शेवटचे. कारण की खासदार बाळ्या मामा तर काही येत नाही आणि आले नाही तर म्हणजे गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांना चांगलंच आहे. त्यांच्या हातात आहे की नाही, नागरिकांना फक्त एवढं विचारायचं आहे. कमेंट आले आपल्याला की खासदारांच्या हातात आहे की नाही विचार. जनतेला माहित आहे कोणाच्या हातात आहे. आम्ही इकडे बसून नाही देऊ शकत ते. हे काय माहितीये का, अल्टिमेट माहिती आहे खासदारांनी प्रश्न तिथे उचलायला पाहिजे. लोकसभेत जेव्हा आपण बसता, जेव्हा अधिवेशन असतात तेव्हा हे प्रश्न उचलला पाहिजे. कारण की बदलापुरामध्ये ज्या पद्धतीने काम होतंय ते एकदम कासवाच्या गतीने काम होतंय आणि कुठेतरी हा प्रश्न उचलला गेला पाहिजे. हा प्रश्न तुम्ही उचलणार नाही तर त्यांना काय स्वप्न पडणार की बाबा बदलापूरमध्ये गाड्या लाड्यामावत येत नाही की लोक येत नाही. आणि लोक तर तुम्हाला सांगितलं मी की ते शोले पिक्चरमध्ये सांबाच्या भूमिकेमध्ये जसे का तो सांबा एका दगडावर बसलेला असतो आणि वरतून बघत राहतो आणि कमेंट मारतोय. आणि तेच तुम्ही आता तेच आहे, दुसरं काय नाही. लोकांना कळतंय पण वळत नाही, म्हणून हे असं सगळं चाललंय. तुमचा प्रश्न विचारलाय मी या ठिकाणी दर्शकांना. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर पटकन विचारून घ्या, कारण नंतर आपण येतो स्टेशन मास्तरांना जाब विचारतो, त्यांना काही माहित नसतं. मॅडम आता उत्तर देत आहेत आपल्याला. कारण की अपंगाला चढताना अंदाज येत नाहीये मॅडम. मला फक्त त्यांना म्हणा पाणी करा, नाहीतर मी स्वतः पाणी करून फोटो पाठवून देतो. आता किती मिनिटं सांगून देतो मी. पीटर आहे ना आपल्याकडे, टेप आहे ना आपल्याकडे. 2 नंबर पुढे कर्ज साईडला खूप आहे, तिथे नाही म्हटलं तरी 2 फुटाचं अंतर आहे साहेब. आणि जो अपंग आहे त्याला चढताना अंदाज येत नाही की किती उंच आहे, कारण डोळेच बंद असल्यानंतर कळणार कसं अरे बाबा किती आहे. तो असा बिचारा बोलतोय मला हात जरा दे बाबा, अशातला प्रकार आहे बरं. आणि खरी परिस्थिती. आणि पाहणी करायला 2.5 महिने जात असेल तर हे खेदजनक आहे साहेब. मग या अपंगाला कोणी बघायचं नाही का? म्हणजे वास्तविक तुम्ही गोरगरीब बघा. सर माझ्याकडे पैसे म्हणून ठीक आहे, माझ्याकडे पैसे नाही, तुम्हाला माहिती आहे त्याची अवस्था काय असते. मॅडम याची पाहणी करायला लावा लवकर. हा, दुसरा एक होता सर तुमचा मुद्दा दळवी साहेब, पिचकारी मास्टर काय कारवाई करताय तुम्ही त्यांच्यावर ते सांगा. पिचकारी म्हणजे रंगलेली वरची डेक दिसत नाही का तुम्हाला? हा, वरती एवढं आम्ही साफसफाई केली त्या दिवशी. तुमच्याच माध्यमातून एक प्रवाशांना माझ्याकडनं तुम्ही खास करून द्या स्टेटमेंट. माझ्याकडनं एक विनंती आहे की आपण जेव्हा आपण म्हणतो माझं बदलापूर माझं स्टेशन, आम्हाला मग एक आपण पण सामाजिक नागरिक म्हणून, एक घटक म्हणून आपलंही स्वच्छतेच्या प्रती एक कर्तव्य आहे. ठीक आहे, माझा स्टाफ जितकं शक्य होईल तितकं सफाई करतो. त्यांच्याच तक्रारी असतात मॅडम, आम्ही पाहिजे, लोकांना जागरूक करायला पाहिजे. दळवे साहेब त्या दिवशी ऐका, नाही ऐका तसं नसतं. ऐका दळवे साहेब कसं आहे माहितीये का, ऐका नाही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी नाही म्हणत. नाही दळवी साहेब माझं एवढंच म्हणणं आहे की पिचकारी जेव्हा आता एवढं रंगवलंय ना बदलापूर, एकदम छान देख लावलंय बरं, अशातला प्रकार नाही. पण या लोकांनी एवढं रंगवलंय थुकलंय, त्याच्यावर तुम्ही किती कारवाई केली? माझा फक्त एवढा प्रश्न होता की एक तरी पावती मला दाखवा की त्याच्यावर पावती फाडली तुम्ही, किंवा मॅडमच्याकडे पण आदेश आहे की नाही, बरोबर की नाही? यांच्याकडे पण अधिकार आहे, तुमच्याकडे पण अधिकार आहे, मग हा अधिकार वापरला का नाही जात? माझा हा प्रश्न आहे. का तुमच्या तसं नाही, सीसीटीव्ही कॅमेरा आहे तुमच्याकडे? मग आता त्यांचं सर हे महत्वाचं घेतलं. मागे चोरी झाली प्लॅटफॉर्म 1 वरती. कसली चोऱ्या झालेल्या, म्हणजे पॅकेट वगैरे चोरी गेलेले महिलांचे. तर ना यांच्याकडे एकच कॅमेरा चालू आहे बोलतात पूर्ण स्टेशन. कॅमेरा तर त्या दिवशी बघितलं चालू आहे सगळे. त्या दिवशीच कॅमेरे कमी पडताय का? मग तेच इथेच आलेले, त्यांनी तेच सांगितलं. सगळे चालू आहेत का? आपण बोलतो त्याच्या कुठले चोरी तर होणार. आता ओपन होणार म्हणजे कसं, ओपन आहे एरिया आहे ते, त्याला एक माणूस प्लॅटफॉर्मला असतो. रियालिटी बोलतोय मी, एक माणूस आमचा प्लॅटफॉर्मला. साहेबांकडे मॅनपॉवर कमी पडतोय, बरोबर की नाही? यांच्याकडे किती मॅनपॉवर? नाही त्यांचं तर माहिती आहे मला, त्यांचं माहित आहे. तुम्ही सांगा, 2 माणसं जर 4 प्लॅटफॉर्म पूर्ण जर ऑपरेट करत असतील सर्व, त्याच्यामध्ये कोणी ट्रेनमध्ये ऍक्सिडेंट झाला, कोणी पडला, कोणी इंज्युअर्ड झाला, त्याच्यानंतर गाडीला चेन ओढली किंवा कोणाचं पॉकेट मारलं, त्याला हॉस्पिटलाइज करण्यापासून बाकी असे आलतू फालतू असतील त्यांना बाहेर काढणं धंदेवाला नाही सगळं मी मान्य करतो. 2 माणसं करतात. ऐकून घ्या तुम्ही, ऐकून घ्या. तुम्ही मला माहिती आहे प्रत्येक कोचला, लेडीज कोचला, हँडिकॅप कोच अटेंड करणं एवढ्या गाड्यांना हे पॉसिबल आहे का? 2 वेळेस 2 स्टाफला तुम्ही सांगा. आमच्यासाठी तेवढं मॅनपॉवर द्या, आम्ही तर थुकणार आहे का? त्याला विदाऊट एंट्री आणि हे बॅरिकेड जे आहेत ना पूर्ण.
आमचं मॅनपॉवर तुम्ही मला एक सांगा पूर्ण ओपन एरिया आहे, काम चालू आहे. आता कुठल्याही कोण्यातून कुठलाही माणूस आतमध्ये एंट्री करतोय, बाहेर जातो. मग आता तुम्हाला लेटेस्ट वाला मी दाखवतो फुटेज आहे की स्टँडर्ड बॅग घालून एकदम तिकीट बिकीट घेऊन येतात. हा, दाखवतो तुम्हाला फुटेज मध्ये. तो दानिश का कोण आहे आता, याचा इथून आयफोन मारलाय 8 दिवसापूर्वी, जीआरपी वाले ओळखत आहे, दानिश म्हणून आहे त्याचा. तर तो एकदम स्टँडर्ड आणि आयफोन मारला त्यांनी, उभा होता. फुटेज मध्ये दिसला, डिटेक्ट होईल. पण मग असे स्टँडर्ड लोक समजा आले तर ते जर असे करत असेल त्यांना आयडेंटिफाय करणं पण भारी पडते ना. की ह्या समस्या उपलब्ध होत असेल तर नाही फुटेजच्या मग ह्या आमचे पण काही समस्या असतात, त्या पण तुम्ही आमच्या समस्या सांगून काय आता सांगतो ना. आम्हाला मॅनपॉवरची रिक्वायरमेंट असते. बाकी हे जे आहे ना ते बॅरिकेड्स कोणत्या, सीसीटीव्ही पुरेसे कमी प्रमाणात आहे. ठीक आहे. आम्हाला तो स्टेशन एरिया पूर्ण कव्हरअप पाहिजे. एकही फालतू व्यक्ती आतमध्ये येणार नाही. आम्हाला तो कव्हरअप पाहिजे. एंट्री एक्झिट पाहिजेत ना. आता इथं सगळेच एंट्री पॉईंट आणि एक्झिट पॉईंट झालेले आहेत. ह्या समस्या तुम्ही सॉल्व्ह करून द्या. खूप सुंदर प्रश्न दळवी सरांनी उपस्थित केले. डेव्हलपमेंट आहे तर त्याला 5-6 वर्षापासून सहन करतोय. आता तुम्ही नाही ना एवढं मोठे डेस्क नाही ते तुम्ही कंप्लेंट मग हे तसं करणार नाही. ग्रामीण नाही, ग्रामीण म्हणतायत का तुम्ही? ग्रामीण नाही म्हणत आहे, पण मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जसं तुम्ही डिस्ट्रिक्ट आणि तेच सांगतो तुम्हाला. आणि हे शहर आहे चौथं, नवी मुंबईच्या नंतर चौथं शहर हे होणार आहे. होणार. तुम्हाला तेच सांगायचं, क्राऊड असल्यामुळे कामं अचानक रात्री कामं आपली चालतात. तुम्ही कधी या रात्री तुम्ही चेक करा, रात्रभर काम असतं. फक्त दिवसा आपल्याला काम करायला काय माहिती आहे, 5-5, 6-6 वर्ष उलटून जातात पण होऊन नाही ना, म्हणून लोक वैतागली आहे. आणि इथे कोणी ना लक्ष द्यायला तयार नाही. तुम्हाला खरं सांगतो, लय वैतागलोय मी. ससा सर्वसामान्य माणूस आहे. रोज मॅडमला माहिती, मी ट्रेननी प्रवास करतो. आणि तुमचे जे खासदार साहेब आहेत, बाकी आमदार साहेब आहेत, तुमचे मनसेवाले, राष्ट्रवादीवाले, शिवसेनेवाले सगळे येऊन गेलेत. पण शेवटी जो वेळ लागायचा आहे, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी तर होत नाही ना. झाली तर थोडा वेळ होऊ शकते. तसंच आहे ना. हा, मग तसं असते ना. नाही, डिलिव्हरीसाठी पण वेळ आहे. नाही, मी तुला असं नाही की थोडासा 1 महिन्यात 2 महिना मागे पुढे काम. 6 वर्ष उलटून गेले म्हणजे आता 10 वर्षानंतर तुम्ही म्हातारा होईल. म्हणजे सफेद. तरी पण तुम्ही निवेदन घेऊनच येणार इथे. कोणत्या कामाचं प्रोजेक्शन असतं सर? हवेत कामं होत नाही. बघा प्रोजेक्शन असं काही नाही की प्रोजेक्शन असते. पण ठीक आहे की आरपीएफ यांनी सुद्धा त्यांच्या समस्या मांडल्यात, कारण जोपर्यंत समस्या मांडणार नाही नेमकं काय आहे, कुठे पाणी मुरते, काहीच समजणारच नाही. यांच्या ज्या समस्या आहेत तुम्ही डिक्लेअर करा लोकांसमोर, आणि मी तुमचं पत्र देणार आहे. कोणाला द्यायचं तेवढं सांगा मला. आता ते बोलले ना एंट्रन्स गेट नाहीये, ते माल सगळं पडलाय तिथे. फक्त म्हणताय तर ते तिकीट घर तिकडे. ते सांगितलं मगाशी बोललो ना तुम्हाला, टॉयलेट आणि तिकीट बुकिंग ऑफिस. नाही आम्हाला परत हे बघा, होम प्लॅटफॉर्म कम्प्लीट म्हणजे कम्प्लीट याचा अर्थ असा होतो. म्हणजे मला तसं आहे, कम्प्लीट म्हणजे तुमचा शेड नाही तिथपर्यंत गेलाय, बरोबर आहे, तो आहे. त्याच्यानंतर तुमचे गेट अजून कन्फर्म नाही कुठून काय वगैरे, एंट्री आउट. नाही 2 नंबरून लास्टपर्यंत खेचला नाही तुम्ही. टेक्निकल इश्यू आहे. नाही मला माहित आहे तो. एक्सटेंड प्लॅटफॉर्म होत आहेत हा, बरोबर. मागच्या डब्यापर्यंत घेऊन गेले. 15 डब्याची गाडी चालू करायचं चालू आहे आपलं. तर त्यासाठी आता प्लॅटफॉर्म एक्सटेंड झाला तर त्याला वेळ लागेल. नाही बरोबर आहे. माझं हेच म्हणणं आहे की हा जो होम प्लॅटफॉर्म जो आहे, एकदा तुम्ही कम्प्लीट म्हटल्यानंतर मग तिथे काही काम दिसलं नाही पाहिजे. तुम्हाला सांगतो, आता तुम्ही म्हणताय ना जो बॉम्बे एंडला शेड नाही, बरोबर. बॉम्बे एंडला शेडचं कारणचं काय की जे आपलं बॉम्बे नाही, कर्जत शेडला बोलतो. कर्जत साईड शेड आहे ना, नाही, सेकंडला लास्टपर्यंत कुठे घेतलाय. तुम्ही होम प्लॅटफॉर्म बोलताय सर. होम प्लॅटफॉर्म सगळं झाला ना. नाही ना, मग होम प्लॅटफॉर्म नंबर 1 तोच त्यालाच होम प्लॅटफॉर्म बोलतो. आणि 3 नंबरचा राम 2 नंबर 3 नंबर होम प्लॅटफॉर्म पूर्ण म्हणतोय बदलापूरचा, हे पूर्ण म्हणतोय पूर्ण प्लॅटफॉर्म. होम प्लॅटफॉर्म हा आपला 1 नंबरचा. याला तुम्ही ते सगळ्यात पहिला ते गेटचं सगळं क्लोज करून टाका. हा तसं म्हण, कारण आपण दुसरा एक माझा होता सर, एक पिचकारी मास्टर थोडीफार तरी कारवाई करा तुम्ही. फाईन मारवा, काय लावायचं लावून टाका. कारण काय माहितीये, तुमचा धाक असला पाहिजे सर. तुम्हाला समजा असं त्या लोकांनी मोजलं तर काय फायदा नाही त्याच्यात. तुमची एक ताकद आहे वरतीची, ती वापरा तुम्ही. सीसी स्क्वॉडचं मॅडम चेकिंग. आमची अशी इच्छा आहे की आमच्यावर ही वेळच येऊ नये की आम्ही नागरिकांवर किंवा प्रवाशांवर कारवाई करावी. प्रवाशांनी स्वतःहून इतकं जागरूक व्हावं आणि इतकं स्वतःहून डेडिकेटेड व्हावं की ही
हे जे प्लॅटफॉर्म आहेत ते आपले आहेत आणि हे आपण हे असं प्रवाशांच्या राग प्रवासी राग काढतात, काही सुविधा मिळत नाही म्हणून ते नको तिथे घाण करतात, पिचकारी मारतात. हा योग्य मार्ग आहे किंवा हे जे करतात. मॅडमचं जे म्हणणं आहे त्या स्टेटमेंटशी मी पण सहमत आहे. 1947 पर्यंत इथं केवढी क्रांती नाही झाली, तर आता कुठे होणार आहे? लोक घरात चांगलं बायको म्हटली झाडू मारतील तर ते झाडू मारून घेतील, पण इथे त्यांना झाडू यायला लाज वाटते. बरोबर की नाही मॅडम? त्या दिवशी आम्ही आलो बिंदास झाडू मारली, काही लाज नाही काय नाही. आम्ही वेल एज्युकेटेड लोक आहे, पण उद्या आम्हाला पण वाटतं की कोणी आमच्या स्टेशनवर आल्यानंतर ते सुंदर म्हटलं पाहिजे, ना की त्याला थुकारी पिचकाऱ्या मारायची गरज आहे. सगळेजण येतात दनादन पावा खाता, गुटखे खाता, तंबाखू खाता, दनादन पिचकाऱ्या मारतात. एवढा सुंदर या लोकांनी बनवला, त्यांना लाजा वाटल्या पाहिजे. खरं म्हटलं दारूच्या बाटल्या पण मिळाल्या मॅडम तिथे. मला ना खूप मॅडम ठीक आहे, आपला तो पॉईंट आपण क्लोज करू. टीसी स्कॉटची चेकिंग कधी झाली होती लास्ट? टीसी स्क्वॉडची चेकिंग नाही, माझं स्टेशन प्रिमाइसेस आहे माझ्याकडे. तुम्हाला नाही म्हणत मी, मॅडमला विचारतो. टीसी तुम्ही स्क्वॉड मध्ये तुम्ही बघताय, मग स्क्वॉडची चेकिंग कधी झालेली आपल्या? चेकिंगची बॅचची हे असते चेकिंग, ते तुम्हाला मी फॉलो करू शकतो. आणि ते मुंबईवरून बॅच नाही, पण ते मागच्या महिन्यात कधी झाली मला ते पाहिजे. तुम्हाला डेट देतो त्याची. हा. आणि झाली का पण? 100% होणार. स्क्वॉटिंग होती. स्क्वॉटिंग फर्स्ट क्लास मध्ये झाली? फर्स्ट क्लास मध्ये झाली होती का? मोस्टली फर्स्ट क्लासलाच होती. अच्छा याला होत नाही, सेकंडला होत नाही. ठीक. त्याचं मला फक्त स्कॉट चेकिंगची डेट मला पाठवून द्या व्हॉट्सअपला, ठीक आहे? दुसरं मला एक आहे, अँब्युलन्स तुम्ही कधी उपलब्ध करून देणार आहे स्टेशनवर? अँब्युलन्ससाठी प्रावधान देतो. कधी? प्रावधान द्यायचं वर पत्र व्यवहार करूया. कारण इथे पब्लिकच एवढी आहे, कधी काय घडू शकतं. त्या दिवशी ती पोरगी बेशुद्ध पडली होती, अक्षरशः काही नव्हतं, तर ते बिचारे 1-2 जण होते, यांच्या दळवी साहेबांनी पाठवले होते, तर ते येतात आणि ते घेता त्या पोरगीला बिचारे मी सोडून दिलं घरी. आपण प्रावधान देतो. कधीपर्यंत देणार याचं उत्तर मला ते सांगा. असं मी तुम्हाला 3 ते 4 दिवसांमध्ये अँब्युलन्स सांगणार, अँब्युलन्स आपल्याला पाहिजे. आमचा जो रिपोर्ट आहे, मी इकडे पहिले पूर्ण स्केच वगैरे बनवून अँब्युलन्स इथे आणायची, इथे आम्हाला त्याला प्लेस पण डिसाईड करायला लागतं की प्लेस कुठे त्याला नमूद करा, मग पलीकडे ठेवायचे इकडे ठेवायचे, तो पूर्ण तो तुम्ही डिसाईड करा कुठे ठेवा, फक्त एक अँब्युलन्स द्या. मी ते फॉलो घेऊन त्याचं जे काय आन्सर पण मिळेल ना आपल्याला, अँब्युलन्स मिळेल ना? 100% आपण ते प्रयत्न आपण मी माझ्याकडून पूर्णपणे प्रयत्न फॉलो कसं करतो. आहे नाही तुमच्या हातात नाही, मलाही माहिती आहे. हा, माझं काम आहे, मॅडमचं काम आहे की आम्ही लेटर देतो, त्यांच्याकडून जो उत्तर येईल ते तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड. दुसरं ठीक आहे, अँब्युलन्स तुम्ही मला कळवा सर, की अँब्युलन्स पाहिजे इथे. दुसरं होतं मॅडम, स्वच्छतेसाठी आपलं जे कंत्राट आहे त्याच्यात काय वाढवता येईल आपल्याला? तेच सांगितलं ना. पुरुष मध्ये? पुरुष पण आहे माझ्याकडे, तो त्याला मी नाईटला युटिलाइज करते. अच्छा, डेला नाही करत? पण डेला आपल्याकडे महिला त्या पुरुषांच्या पुढे जाऊन स्वच्छतेला. नाही, काय होतं माहिती आहे का, त्या दिवशी आम्ही साफसफाई करतो ना, वरती नाही करू शकत ना मॅडम. वरती पण किती घाण टाकली या लोकांनी, वरती पण शेड मध्ये. मग त्याला इव्हनिंग किंवा नाईटला मी या टायमामध्ये युटिलाइज करते. ठीक आहे, त्याच्यामध्ये आणि बाकी तुमचं म्हणणं आहे की पुरुष कंत्राटी कामगाराचा जेव्हा आपल्याकडे कॉन्ट्रॅक्ट येईल, हा, आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे स्टाफ वाढील येईल. Yes. आणि त्याच्यामध्ये एक परमनंट आहे ना आपल्याकडे, सचवेसाठी एक बाई आहे ना, ती पेरोलवर आहे ना आपल्या, तिथे आहे ना, 2-3 आहे ना. दुसरं एक होतं मॅडम, तुमच्या बिहार जे असतात स्टेशन मॅनेजर, हे स्वच्छतेकडे दुर्लक्षच करतात. त्याचं कारण काय? त्या दिवशी मी स्वतः बघितलं, ते होते, तुम्ही नव्हते, तुम्ही ना दुपारी आले आपली बेडीकडे. तर ते असं का, ते काय नाव त्यांचं मला पण नाही माहित, मनोहर दास काय असं काय नाव आहे, चंद्रमोहन प्रसाद वगैरे होते. तर ते त्यांना विचारलं नाही, ते ऐसा पडा है, वो कचरा पडा है 2 दिन से, असं उत्तर दिल्यानंतर काय कसं व्हायचं? म्हणजे का असं का? उदासीन त्याच्यासाठी त्यांना फक्त एवढंच काम आहे का, गाड्या आल्या किती गेल्या किती, एवढंच काम आहे का मॅडम? तेवढं सांगा मला. बघणं, ओव्हरऑल बघणं काम आहे की नाही? काम आहे. आता तुम्ही लक्ष घालताय मला माहिती आहे 100%, पण हे का नाही घालत? त्याच्यासाठी जे असतात त्यांना मी वारंवार काउन्सिलिंग पण करते की आपलं हे काम आहे, बघावं, थोडंसं मॉनिटरिंग. त्या आमच्या माणसानं फक्त एवढं बोललं, खुर्ची गरम करता म्हणून त्याला राग आला. बोलणारच ना, लक्षात देत नाही तुम्ही. ठीक आहे, त्यांना सांगा जरा लक्ष घाला म्हणा स्वच्छतेकडे जरा. ठीक आहे, दुसरं हे लेडीज ट्रेनसाठी कसं करणार मॅडम तुम्ही? एक लेडीज ट्रेन तरी वाढवा आमच्या घरी, महिलांसाठी जरा, महिलांसाठी एक विशेष ट्रेन, विशेष स्पेशल. माणसासाठी नका वाढवू. ऐका, विषय ते म्हणतात कन्वर्ट, म्हणजे Convert. महिला विशेष तुम्हाला पाहिजे असेल त्याच्या ऑलरेडी एक्झिस्टेड गाड्या, त्यांच्यात नाही कन्वर्ट होऊ, म्हणजे तुम्हाला आमचं मरण आहे ना मॅडम त्याच्यामध्ये. मग म्हणणं तेच आहे की पुढे पाथच नाहीये, जोपर्यंत कम्प्लीट चार ट्रॅकचं होत नाही तोपर्यंत फ्रिक्वेन्सी वाढवू शकत नाही. पण तुमचं म्हणणं असेल की एसी लोकल मध्ये, एसी लोकल हवी किंवा महिला विशेष, तर जे ऑलरेडी एक्झिस्टेड गाड्या आहेत त्याच्यातनं काय माहिती आहे का, याच्यामध्ये असं आहे, मॅडमचं असं म्हणणं आहे की त्या ज्या गाड्या आहे
महिला विशेषसाठी ट्रेन चालू शकत नाही हा म्हणजे वरिष्ठांचं असं मत आहे की बाबा त्या ज्या महिला विशेष जी ट्रेन आहे ती वाढवता येणार नाही, कारण की आपल्याकडे 4 ट्रॅक पडले नाही तर आपल्या जोपर्यंत 4 ट्रॅक पडत नाही तोपर्यंत ट्रेन काय वाढू शकत नाही. म्हणजे हा काळ्या दगडाची पांढरी ट्रेक पकडून चाला तुम्ही. त्याच्यानंतर तो शेडचा मी तुम्हाला मुद्दा सांगितलाय सर, तो 2 नंबरचा शेड जोपर्यंत जो प्रोजेक्शन आहे तो शेवटपर्यंत घेऊन जा तुम्ही, टेक्निकल बघून घ्या, ठीक आहे. तो एक कम्प्लीट करून देते. तो शेड जो राहिलाय म्हणजे तो 2 नंबरचा त्याच्या संदर्भात माझं पहिले अच्छा बोलणं झालंय. MRDC अधिकाऱ्यांशी बोलणं झालंय. तिकडे टेक्निकल इश्यू आहे कारण तो प्लॅटफॉर्म नॅरो होतो आणि दोन्ही साईडला ओव्हरहेड वायर्स आहेत. अच्छा अच्छा तर त्याच्यावर काय कसा मार्ग काढा सांगा त्याला. प्रयत्न चालू आहेत. चालू करा ते म्हणाले की ते पण आम्ही करणार आहोत. कारण की तिथे काय पाऊस बीस पडला तर पूर्ण भिजून जातात माणूस पूर्ण शेवट मोमेंट पर्यंत. तिथे जी शेड न आतापर्यंत लागण्याचं कारण अच्छा. त्याचे टेक्निकल इश्यूज आहेत. पण ते रिझॉल्व्ह करा मॅडम तिथे. त्यांच्याशी त्या विषयावर पण माझं बोलणं झालेलं आहे. तुम्ही सर त्याच्या खास करून लक्ष घाला. काय प्लॅन करताय जेणेकरून वाईड करूनच आपण थोडंसं त्याला बरोबर. छोटा करून Yes, yes. MRDC आपण ते कन्सल्ट करू. येस करून घ्या. काम त्यांच्या हातात आहे पूर्ण ते. त्याच्यामुळे कसं की आपण त्यांना नाही करा तुम्ही फॉलोअप करा. 4-5 पॉईंट माझे तुमच्या रिलेटेड आहे. मी तुमचा नंबर घेतो आणि याची आपण सविस्तर इन्फॉर्मेशन देऊ, काही प्रॉब्लेम नाही. दुसरं एक माझं एक फक्त रिक्वेस्ट होती की जी 8-27 ची कार्डशेड लोकल आहे ना अंबरनाथची, ती आपण बदलापूरपर्यंत नाही आणू शकत का? असं पत्र देऊ शकता का तुम्ही? कारण ती खाली जाते, पूर्ण खाली जाते गाडी. 8-27 निघते बघ, अंबरनाथून निघते गाडी. रिटर्न अंबरनाथ कार्डशेड बनवू सकाळी. हा ती ट्रेन आपण बदलापूरमध्ये नाही आणू शकत. ती कधी एक ट्रेन वाढवली ना तर आमच्या बदलापूरकरांना थोडासा म्हणजे दिलासा मिळेल. त्याच्या संदर्भात कारण आम्ही का नाही. नाही ना सर, कारण का अंबरनाथवरून बदलापूर येणं नाही कार्डशेड मध्येच असते ट्रेन म्हणून विचारलं. नाही. सर तुम्ही बघा ना एकदा अंबरनाथ पहिले 8-10ची यायची अंबरनाथवरून. कुठली 11 वाजताची नाही 8-27 ची बोलते 27 आहे ना. आता ऍक्च्युली हे वरिष्ठ सांगू शकतात की तुम्ही. म्हणजे माझं म्हणणं असं आहे, तुम्ही फक्त त्यांना सांगा होऊ शकतं का, हा मग आपण तसं पत्र कारण काय ट्रेन तर वाढणारच नाहीये हे तर आहे, तुम्ही ऍक्सेप्ट करू शकता. अगर ते ट्रेन थोडे इथे आले तर आम्हाला थोडासा दिलासा भेटेल. त्यांच्याकडून आम्हाला देऊ शकत नाही. काढून आपल्याला दिले तर तिकडे किंवा इकडच्या नागरिकांना सुविधा होणार. तर आपली ती ट्रेन खालीच जाते अशी. पण आपली जर कर्जतवाल्यांनी मागितली तर आपण देणार का? कोणती एखादी ते म्हणाले की बदलापूरची गाडी कर्जतपर्यंत एक्सटेंड करा आणि तिकडून चालवा, तर आपल्या नागरिकांसाठी द्यायचं आहे तर तसं जाऊ दे. असं पण आमच्या बदलापूर काय गाड्या वाढणार आहे. ठीक आहे. आता दुसरं होतं मॅडम, तो जो डांबरी रस्ता करायचा तो तिथे खडी टाकली होती बीएमसीनी, तो रोड कधी बनवून देणार आहे? सीओ सरांशी पण बोलणं झालंय. सीओ बनवून देणार आहे? मला देणार आहे ते रोड बनवून? अजून खडी टाकली फक्त त्यांनी. त्यांना मी त्यांच्याशी पत्र काय म्हणताय गायकवाड साहेब? कोणाच्या हातात आहे तो रस्ता? यांचा आहे तो तो. दोघांचं कोलॅबरेशन. पण ते बोलतात की फक्त रेल्वेची जागा आहे ती. काही अंशी पाठ जिथपर्यंत मला माहिती मिळाली आहे, काही अंशी पाठ नगरपालिकेचा आहे. पालिकेचा आहे अशी जी मला माहिती मिळाली. तर मी माझ्या काम कोण करू शकतं, तुम्ही की नगरपालिका? अधिकाऱ्यांना पण सांगितलं. आता एक काम करा मॅडम, त्यांनी खडी टाकली, तुम्ही डांबर टाकून द्या. की दोघांनी मिळून करा, पण ज्यांना जे जमेल. माझ्या अधिकारी त्यांनी मला डेडलाईन दिली की पाऊस पडतोय, पावसामध्ये काम होणं. पाऊस मॅडम आज मार्च पर्यंत पडत राहणार, याचं काही खरं नाही. लय प्रदूषण वाढलंय. त्याची डिवायडरला कलर द्यायला घेतले ना, रस्ते बनवत नाही. आरसीसी मारा, 5 दिवसामध्ये आरसीसी मारा. नगरपालिकेच्या कार्याबद्दल आम्ही नाही काय बोलू. पण त्याच्यावर आहे ना, ते कोणता? बोलतात की 4 वाला, आमचं 4 काय ट्रॅकचा. एक्सटेंडचा हा. प्लॅटफॉर्म आपला बीडचा मोठा. मी आता आज जे पण बोलते RPF कॉटेज वगैरे आहेत, जे ते सगळे इंजिनिअरिंग सुटणार आहेत. विभागाचे हे अधिकारी माहिती आहे, ते माहिती आहे. त्याच्यामुळे तो रोड थांबलाय. मग डांबरीकरण करा ना. तेच आपले पावसामुळे थांबलाय. अहो साहेब, याला 1 वर्ष झालं, त्या रोडच नाही पडला तो. तो एकदा मला वाटतं सिमेंट रोड अर्ध्यापर्यंत झाला. तो तुमचाच मारलाय फक्त पॅच तेवढा. हा, तिथून तो खड्डे पडला त्याला पण. मच्छी मार्केट हा. पर्यंत झाला. खडी कोणाची होती? अर्धी अर्धी होती. बीएमसीची होती, आणि- नगरपालिकेची होती. नगरपालिकेने खडी टाकली आहे. ठीक आहे, तर डांबरीकरणचं बघा सर. हा सर, हा 2 प्रश्न फक्त. बोला. तो जो पूर्व पश्चिमला जोडणारा भुयारी मार्ग आहे आपला, ते पालिकेवाले काम करत नाही. ते बोलतात की यांचं म्हणजे तिथे ना स्ट्रेट लाईट नाहीये आणि साईडने रेलिंग नाहीये. श्री कॉम्प्लेक्स येथून जो खाली जातो तो. हा तो आपला फिश मार्केट जवळचा स्वातंत्र्यवीर पुलाच्या खाली एक आहे. खालचा छोटा मॅडम. तिथे ना लाईट लावत ते गटर आहे मॅडम. गटर का असे ना, मग एकतर ते तिथे मध्ये काहीतरी हे केलं पाहिजे, कारण रेलिंग नाहीये साईडनी. लोकांचे अपघात होतात. त्या दिवशी एकाची हातगाडी वाहून गेली. रात्री काहीच दिसत नाही. तिथे चोऱ्या पण होतात. तो गटारा जा. तुम्ही त्याला गटार म्हणता की भुयारी मार्ग बोलता ते सांगा. IOW तो आयोडी म्हणजे IOW डिपार्टमेंट आहे. इंजिनिअरिंग हा म्हणजे रेल्वेच्या अंडरच येतं ना. तर तुम्हाला सांगतो तो अनऑथोराइज रस्ता आहे. अनऑथोराइज आहे. बापरे, आमच्या सारख्या लोकांनी घर बांधलं लगेच तोडतात ते लोक. ब्रिज आहे ना सर तो. तुमच्या अंडरचा ब्रिज आहे तो.
हो आमच्या अंडरचा आहे. तुमच्या खालून गेलाय रस्ता. प्रॉब्लेम काय फेस केला. एक मिनिट. IOW विभाग त्याच्या तिथे तुम्हाला काय म्हणणं की लाईट व्यवस्था वगैरे लाईट पण नाहीये, रेलिंग वगैरे असायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. तिथे खूप खूप भयंकर समस्या आहे. महिला रात्री जाऊ पण शकत नाही, तरी पण लोक जातात. चोऱ्याचा हा पाठी विषय माझ्या म्हणजे तो स्टेशन प्रिमायसेसच्या थोडासा बाहेर असल्यामुळे माझ्या कानावर नव्हता. अच्छा. तर त्या संदर्भात जे संबंधित अधिकारी आहेत त्या विभागाचे त्यांच्या IOW वाले. त्यांना मी एक पत्र दिलंय. लाईट्स वगैरे त्यांना अवेलेबल करून काय प्रॉब्लेम आहे. पण ते काय त्यांचं काय म्हणणं आहे की त्यांना मी एक लेटर. पण तो पालिकेचा भाग नाहीये ना पक्का. रेल्वेच्या खालून गेली जागा. वेळेसर जेव्हा कामं येतात ना मग तेव्हा एकमेकांवर ढकलले जातात. रेल्वेचा जेवढा पार्ट आहे त्याच्या बाहेरचा जो आउटर कॉलमचा जो असतो तो नगरपालिकेचा आहे. नगरपालिकेने स्ट्रीट लाईट लावून द्यायला पाहिजे तिथे. तो मच्छीमारचा जो भाग आहे तिथे नगरपालिकेने स्ट्रीट लाईट द्यायला पाहिजे. त्यांचा तो अंडरचा जेवढा भाग गेलाय तो त्यांचा पार्ट आहे. लाईट पालिका लावू शकते ना. नगरपालिकेचा अंडरचा भाग आहे तो. त्याला हे काय आउटरचा जे आहे थोडंफार प्रमाणात करतील. आतमधला जो भाग आहे तो तेवढाच आहे, तेवढा करू शकतात ते. पालिकेला विनंती आहे की आता तुम्ही जे आम्हाला वारंवार उत्तर देत होतात की तो आमचा भाग नाहीये आणि आमचे लाईट जे ते काढून फेकून देतात रेल्वेवाले, असं करतात तसं करतात, स्पष्टपणे उत्तर मिळाली आहे. त्या ठिकाणी जा आणि स्ट्रीट लाईट नक्कीच लावा असे नागरिकांचं म्हणणं येते. सर पिण्याचं पाणी फक्त रेल्वे स्टेशनला. हा मॅडम, आपलं ते मोदी साहेबांनी काढलेलं आपलं ते पिण्याचं पाण्याचं ते स्वच्छ जल पेयजल काय होतं जनजल काय जनाजल ते आज बंद पडलंय ते मॅडम. ते चालू कधी करायचं गरिबांना बाटल्या विकायसाठी. बाटल्याचा सेल कमी झाला असेल म्हणून काढून टाका मशीन. नाही चांगली स्कीम होती ती. ते चालू करा ना मॅडम, तुमचं नाव होईल त्याच्या. अच्छा अच्छा. ते मशीन कुठे गेली. मशीन गायब झाली. तुम्हाला पण विकत आणूनच पाणी प्यावं लागतं का सगळ्या स्टाफला. मॅडम ते नाही पण ही योजना एवढ्या चांगल्या असतात ते बंद का असतात मला काही कळत नाही. मला तर असं वाटतं मॅडम ते सेल कमी झाला असेल बाटल्याचा बिस्लेरीचा म्हणून या लोकांनी ते मशीन काढले. सार्वजनिक पाहिजे ना एखादं. सार्वजनिक एक लावलंय त्यांनी तिथे पश्चिमला मशीनला एक लावा ना की खासदार फंडातून द्यायला लागेल. नाही नाही ईस्टला लावलंय तुम्ही, वेस्टला कधी लावणार. कारण पहिला कसं होतं कारण पहिला कसं होतं मिडलला पण होतं तुमचं आणि त्या साईडला नव्हतं, फटला नव्हतं. आणि जनाजलचं बघा मॅडम, जनाजलचं झालं चांगलं आहे ती स्कीम, ही योजना जनाजलची. म्हणजे सगळ्या लोकांना चांगलं पाणी मिळायचं, ते एकदम स्वच्छ पाणी होतं एकदम. कारण ते सगळ्या स्टेशनला बंद झाली, अंबरनाथला मिळालं ते बंद करून टाकलं त्यांनी. 5 रुपयात पाणी मिळायचं, छान पाणी होतं. पण आता बाटल्या विकत घ्यायला लागतं 20-20 रुपयाला. आता मॅडम हे सगळे आपले झाले, ह्याचा आता करा काहीतरी, याच्यावर काहीतरी तोडगा काढा. मला तर सगळ्यात 15 डब्या सगळे इम्पॉर्टंट आहे. बाकी तर तुम्ही नंतर केलं तरी हे प्लॅटफॉर्म पण आता ते होईल तेव्हा होईल, पण हे 15 डब्बा जेवढ्या लवकरात लवकर ते कार्य पूर्ण होईल प्लॅटफॉर्मचं आणि गाड्या चालू करून देतील तर डिफिकल्ट आहे. बदलापूर ते कल्याणपर्यंत प्रत्येक प्लॅटफॉर्म एक्सटेंड होतं. नाही ते झालेच आहे ना. पण त्या काही टेक्निकल आधी गोष्टी बाकी आहेत. कसे नाही प्लॅटफॉर्म एक्सटेंड दिसतोय, टेक्निकल इश्यू आहे. नाही काय माहिती नाही कसं होतं माहिती आहे का. आता प्लॅटफॉर्मचं पण आपण बघसा ना, होम प्लॅटफॉर्मचं आपण प्रोजेक्शन दिलं असेल काहीतरी पर्टिक्युलर, प्रत्येक कामाचं एक प्रोजेक्शन असतं सर. असं नाही की मी समजा रेरामध्ये पण बिल्डिंग बघत असेल ना की मी 5 वर्षात बांधून देणार आहे, मी या वर्षात बांधून देणार आहे, हे सगळं असतं. रेल्वेचं तुमचं एकदम परफेक्ट असतं, त्याच्यात काहीच नाही. तीळ मात्र इकडे 1 इंच पण इकडे तिकडे होत नाही. कारण हा पण प्रॉब्लेम काय होतं, बदलापूरमध्ये जेव्हापासून कन्स्ट्रक्शन चालू झालं 6 वर्ष झाले साहेब. प्लॅटफॉर्म म्हणजे नारळ देऊन श्रीफळ द्यायची वेळ आली तरी कोण घ्यायला तयार नाही, तरी चालूच आहे आपलं डुगू कासवाच्या गतीने काम चालू आहे. ते होत नाही ना म्हणून त्रास होते सर, बाकी काही नाही. याच्यावर कुठेतरी म्हणजे बाकी तर कोणी विचारणार नाही, कारण या बदलापूरला कोणी वाली नाहीये, कोणी विचारणार नाही. मी सांगतो तुम्हाला, कारण मी सर्वसामान्य घरातला माणूस आहे, मला माहिती आहे. कारण मी रोज ट्रॅव्हल करतो, मला त्रास माहिती आहे काय त्रास आहे. मग त्या त्रासासाठी आम्ही इथे येतो. आम्हाला काय हाऊस नाही, हे सगळं मला लाख रुपये पगार आहे, मी कशाला येतो इथे.
मला काय हाऊस आहे का हे सगळं घेऊन? मागच्या महिन्यात 10,000 माझे कट झाले, 2 दिवस मी इकडे आलो. कोण देणार? कोण नाही देत. पण हे शेवटी काय, हे त्रास सुटला पाहिजे ना. हा त्रास सुटला ना सर, मी येणार पण नाही. ते फक्त मॅडमला येणार स्वच्छतेसाठी बस. त्याच्यासाठी तुम्ही पाहिलं असेल पूर्वी आणि आतामध्ये किती अंतर आहे. नाही मान्य करतो. जेवढं लागेल त्यांच्या सगळ्यांच्या मागे लागते. मला हे सगळं चाललं नाही, त्यांना माहिती मॅडम शिकत कधी फायर करते. अशा पद्धतीचं हाय, बघू आपण आता. मॅडम सर एकच सांगा, निवेदन देऊन काही उपयोग झाला का? नाही, निवेदन देऊन कसं माहिती आहे का, शेवटी प्रश्न विचारणं आमचं काम आहे. जोपर्यंत नाही विचारत राहणार, जोपर्यंत होत नाही तोपर्यंत विचारत राहणार. आणि मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत हे होत नाही हे मी घेऊन बसणारच आहे. आणि आता शेवटी ते जनसंपर्क अधिकारी त्यांचा लाईव्ह घेऊया आपण. आणि ते आता हे मी बघतो याच्यामध्ये काय होतंय का ट्रॅकल. वारंवार वाटत नाही का तुम्हाला इथे येऊन काहीच फायदा नाही? इथे फक्त निवेदनं घेतली जातात. कसं आहे माहिती आहे का, मी माझं जे काम करतोय माझे प्रश्नच वेगळे असतात. मी जनसामान्यांचे प्रश्न विचारतो. या सगळ्यांना पण वाटत असेल की हे प्रश्न त्यांच्या रिलेटेड आहे. काय साहेब बरोबर की नाही? मी माझ्या घरचं काही घेऊन आलो इथे. हे जनसामान्यांचे प्रश्न ते सॉल्व्ह झाले पाहिजे त्यासाठी तुम्ही. आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी चालूच राहणार, माझे प्रश्न चालूच राहणार. आणि याची उत्तरं तुम्ही जो आरोप केलात ना, निवेदन घेऊन इथे बसतो आणि नाही रिप्लाय येत नाही त्यांचा. हा रिप्लाय येत नाही. माझ्या प्रत्येक निवेदनाला पुढे कारवाई माझ्याकडनं लेटर्स प्रोसीड होत आहेत. सगळ्या डिपार्टमेंटला माझ्याकडनं प्रॉपर लेटर्स वारंवार जातात. नक्कीच. नील देशमुख सर, तुम्ही बघू शकतात मॅडम आपल्याला स्पष्टीकरण देत आहेत. नक्कीच, धन्यवाद. आलेल्या निवेदनावर पुढे कारवाई करणे याचं कारण की आम्ही ऑफिशियली करतच असतो. बाकी पुढचं होत नाहीये. वरचे अधिकाऱ्यांना जसं पाहिजे तसं उत्तर ते देत नाहीये. त्याच्यामुळे त्यांचं पण कुठेतरी म्हणतात ना, थोडासा मिसमॅचिंग किंवा तिथे होत नाही, तो आन्सर मिळत नाही. ते पण त्याच्या हातात नाहीये ना. बघा, ज्याच्या हातात पॉवर आहे ना तो युज करत नाही. मग तिथे कुठे काय होतं, त्या गोष्टीचं होत नाही तर ते काय करणार? ते पण 10 वेळा आमचे त्यांच्याकडे माझ्यापेक्षा 50-60 निवेदन त्यांच्याकडे पडलेले आहे माझ्यापेक्षा. हे बघा, सगळ्या पार्टी असातला प्रकार नाहीये. आणि ते बसले मागच्या त्यांच्या मीटिंगमध्ये पब्लिक रिलेशन ऑफिसरला भेटले सुद्धा आहे. आणि त्यांनी मला फोन करून सांगला इकडे हे प्रॉब्लेम आहे. पण हा आपल्याला आजचं लाईव्ह मागे करण्याचं कारण हेच होतं की जनतेला पण कळू दे. नुसतं मला कळून फायदा नाही, जनतेला पण कळलं पाहिजे का. नाही तर तिथं सांबाच्या भूमिकेत पहिल्यापासून आहे. म्हणून मग म्हणतोय जनतेला कळलं पाहिजे. बदलापूरकरांना एकंदरीत जर आपण बघत असाल तर या ठिकाणी आपल्यासोबत धनश्री मॅडम होत्या आणि त्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्या देखील वारंवार या ठिकाणी पुढे जे आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगतायत की काय बदलापूरकरांच्या समस्या आहेत. त्यांचे जर फाईल बघाल आपण तर फाईल बघा किती मोठी आहे. म्हणजे सगळ्याच पक्षांनी त्यांना निवेदन देत आहेत, त्या देखील पुढे पोहोचवत आहेत. परंतु वरतून जे आहे याकडे त्यांना काही उत्तर मिळत नाहीये. आणि त्याचमुळे बदलापूरकरांना या समस्या ज्या आहेत त्या वारंवार त्यांना याच्यावरती ज्या समस्या बघायला मिळत आहेत. तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येऊ देत. हा, स्वच्छ. असं नाही की वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काही हालचाली होत नाहीयेत. तेही वारंवार माझ्या संपर्कात आहेत, विचारतात काय प्रॉब्लेम्स आहेत, कसं आहे, त्याच्यावर सोडवण्याचा प्रयत्न करतात. पण काही एन नंबर्स ऑफ टेक्निकल इश्यूज आहेत. ट्रेन लेट म्हटलं तर त्याच्यामध्ये रोडवे तर नाहीये की आपण बायपास करून निघालो किंवा एका मागे एक गाडी चालणार. आपल्या साईडची नाही, इतर कुठली गाडी एखादी थांबली, अन्य कुठल्याही कारणाने ऍक्सिडेंट असू द्यात किंवा चेन पुलिंग असू द्यात किंवा एन नंबर्स आहेत, काही टेक्निकल इश्यूज आहेत, तर त्याच्यामुळे एक गाडी थांबली की त्याच्या बायफिकेशन सगळ्याच थांबतात जोपर्यंत ते बुटराट होत नाही. त्याचं रिझन आहे की सगळ्याच इनडायरेक्टली लेट होतात. त्याच्यामुळे गाडी लेट व्हायला एक कारण असं आपण नाही पर्टिक्युलर सांगू शकत की ह्या कारणामुळे गाडी लेट. नाही, त्यांचा जो पॉईंट मुद्दा होता तो एकदम अत्यंत योग्य आहे. कारण काय माहिती आहे का, 24 तासामधून त्यांना रात्रीचे फक्त 2 ते 2.5 तास 2 ते 3 तास मिळतात. त्याच्यामध्ये त्यांना कंट्रोल त्यांचा चालू असतं. आणि ती कोणती मशीन आहे, त्या मशीनला तुम्ही ओव्हरहेड वायर आहे, कुठे टेक्निकल इलेक्ट्रिक सप्लाय होत नाही, तर त्याच्यामुळे कुठे कुठे या अडचणी निर्माण होतात. त्यांचा पण पॉईंट व्हॅलिड आहे. पण कुठेतरी ह्या ज्या आपण जे आता बेसिक सुविधा जसं शौचालय म्हटलं, होम फ्लॅटचं कंट्रोल म्हटलं किंवा अँब्युलन्स म्हटली किंवा आपण त्यांना जनरेटर म्हटलं, आता कसं आहे ते सरकते जिने बंद पडतात. काय होतंय, नाही सांगतोय त्याचं कारण सांगतोय मॅडम. सरकते जिन्याचा तुम्ही विषय घेतला तो अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये काय होतं, ते बंद का पडतात की यांची जी लाईन आली ते एमएससीबी प्रोव्हाइड करतं. त्याला स्टेट लेवलचं कोणी नाहीये. एमएससीबी कडून यांना जो सप्लाय येतो इलेक्ट्रिसिटीचा तो येतो, तो कधी आणि आपल्या बदलापर्यंत कधी लाईट जाते, मग ते सरकते जिने बंद पडतात. बरोबर आहे. आता त्यासाठीच मी त्यांना सांगतो की तुम्ही एक पॉवर जनरेटर ठेवला ना तर ते सरकते जिने बंद पडणार नाही. त्याच्यावर तो उपाय आहे सर. तो पॉवर जनरेटर तुम्ही आणला ना तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. म्हणजे हा सरकते. आणि ते जे जुने लावले त्याचे टेक्निकल फॉल्ट असेल तो रिपेअर करून तुम्ही चालू करा, तो प्रॉब्लेम तिथे क्लीन होईल. म्हणजे लोकांना असं बिनकामाचे हे करायची गरज नाही लागणार. म्हणजे समजलं ना माझा पॉईंट, कळला तुम्हाला?
त्याला तो उपाय आहे. ओके. शौचालय होणार, तिकीट काउंटर, तिकीट काउंटर पण होणार आहे त्यांचं, शौचालय सुद्धा होणार आहे, होम फ्लॅटचं कम्प्लिशन पण त्यांनी सांगितलंय, पॉवर जनरेटर सुद्धा ते करणार आहे, अँब्युलन्स पण आपल्याला प्रोव्हाइड करून देणार आहे. त्याच्यानंतर शौचालयाचा मुद्दा झाला, त्याच्यानंतर आपला स्वच्छतेसाठी आपण सांगितलं त्यांना साहेबांना पण दळवी साहेबांना की कारवाई करा म्हणून. आणि राहिला टेक्निकली इश्यू जो लेट होतात ते, तर माझं एवढंच म्हणणं आहे की सकाळच्या टायमिंग मध्ये जो आहे, रात्री तर आपण लेट होतोच, काही प्रॉब्लेम नाही, आम्ही रात्री 10 काय 11 12 वाजे येणारे आम्ही बदलापूरकर आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण सकाळच्या वेळी थोडंसं मॅडम करतात आहे पुरावा त्याचा, तर तो थोडासा झाला तर बरं होईल. कारण की काय माहिती का, आम्ही जॉबला गेल्यानंतर ना किती जण मला असे म्हणतात की अरे बदलापूरचा पोरगा आहे तर घेऊच नका त्याला, बोलतं मुंबईचा कोणी आहे का त्याला जॉब दे. म्हणजे असा प्रकार आहे. म्हणजे हे आमची वास्तविकता खरी, हे कुठेतरी समजून घ्यायला पाहिजे म्हणजे जनतेला आणि सरकारने पण. एकंदरीत अनेक विषयांवर आज चर्चा झाली. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या. हो, कर्जत साईडचं पण विचारलंय आपण, लवकरच होणार आहे. तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येऊ द्या. धन्यवाद.